नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. या भागात अगदी विकतच्यासारख्याच सोया स्टिक्स बनवणार आहोत आपण. अगदी घरच्याच साहित्यापासून आणि तशाच चवीच्या मस्त मजेदार कुरकुरीत स्टिक्स कशा बनवायच्या बघूया. 1 कप सोया चंक्स घेतलेत आणि 1 बटाटा 2 भागात करून घेतला आहे. आता बटाटा आपण उकडून किसून घ्यायचा आहे. बारीक किसणीनं किसून घ्या आणि सोया चंक्ससुद्धा आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे आहेत आणि मगच मिक्सरला पावडर बनवून घ्यायचे आहे. असे अख्खेच मिक्सरला टाकू नका, पातं खराब होईल. त्यासाठी आधी कुटून घेतले आणि मग आपण पावडर बनवून घेतो आहे. बटाटासुद्धा किसून आपला तयार आहे. 1 कप पावडर भरली आहे. आता हे दोन्ही 1-1 कप आहे. तांदळाचं पीठ घ्यायचं आहे 1.5 कप. 1 कप सोयापीठ आणि 1 कप बटाटा कीस. त्यासाठी आपण 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. चांगली व्यवस्थित बारीक पावडर बनवून घ्या मिक्सरला. आता त्यानंतर बाकीचं साहित्य बघूया. पाव कप बेसन पीठ आहे. हे विकतचं बारीक बेसन पीठ आहे. त्यामध्ये बारीक गुठळ्या असतात, त्यासाठी आपण चाळून घ्यायचं आहे. त्यानंतर हे उडीद डाळीचं पीठ आहे. उडीद डाळीचं पीठ अवश्य टाका, त्यामुळे चिकटपणा येतो साहित्याला. त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लोअर टाकायचे. कॉर्नफ्लोअरमुळं कुरकुरीत होतात सोया स्टिक्स आणि बटाट्यातलं मॉइश्चर सगळं निघून जातं. त्यासाठी कॉर्नफ्लोअर 2 चमचे अवश्य टाका. आता हे सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे. या सगळ्या साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही चेक करा आणि मग सोया स्टिक्स नक्की बनवा. अतिशय टेस्टी होतात आणि अगदी विकत मिळतात तसेच बनतात. सगळी पिठं व्यवस्थित आपण चाळून घेतलेले आहेत. आता या प्रमाणासाठी साधारण 1.5 चमचा मीठ टाकायचं आहे. आता त्यानंतर 1 टेबलस्पून बटर आहे. बटर अवश्य टाका, त्यामुळं मस्त खुमासदार टेस्ट येते. यापेक्षा जास्त बटर अजिबात टाकू नका. फक्त 1 टेबलस्पून या प्रमाणासाठी बटर अगदी पुरेसं होतं. त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे. मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा आहे हा. या चमच्यानं आपल्याला 4 चमचे काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे. तुम्हाला जर जास्त झणझणीत हवी असती तर अजून 2 चमचे वाढवले तरी चालतील, पण मार्केटसारखी टेस्ट येण्यासाठी 4 छोटे चमचे हे पुरेसं प्रमाण आहे या पिठाच्या प्रमाणासाठी. सगळं साहित्य पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया. सगळ्या पिठाला बटर व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. त्यामुळं सगळीकडं व्यवस्थित टेस्ट लागेल तुम्हाला. बटाट्याचा कीससुद्धा व्यवस्थित सगळ्या पिठाला चोळून घ्यायचं आहे. खूप छान, अगदी मार्केटसारखीच टेस्ट येते. या प्रमाणात नक्की बनवून बघा सोया स्टिक्स. मुलांना अतिशय आनंद होणार आहे. खुश होणार आहेत मुलं. थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. गारच पाणी आहे हे, गरम पाणी घालायची काहीच गरज नाही. आता यामध्ये जे सोया चंक्सचं पीठ टाकलं आहे आपण, ते फुलण्यासाठी आपल्याला पीठ ठेवून द्यायचं आहे 10 ते 15 मिनिटं. असं पाण्याचा शिपका वरून मारायचा, म्हणजे यातले सोया चंक्स फुलून येतील. खूप जास्त वेळ पीठ ठेवायची काही गरज नाही. फक्त 10 ते 15 मिनिटं पुरेशी होतात सेट होण्यासाठी. आता हे पीठ चिकट येत नाही, तर हे असंच भरड भरड होतं, पण त्याच्यामुळं सुद्धा सोया स्टिक्स छान होतात तयार. तुम्ही ही रेसिपी बनवल्यानंतर अतिशय आश्चर्यचकित होणार आहे. नक्की बनवा ही रेसिपी. फक्त 15 मिनिटच सेट होण्यासाठी हा गोळा आपण ठेवून दिला होता. आता माझ्याकडे सोया स्टिक्स बनवण्याचा हा झारा तयार आहे. तुमच्याकडे जर हा झारा नसेल तर तुम्ही नेहमीच्या चकलीच्या चकतीनं या सोया स्टिक्स बनवू शकता, किंवा त्यामध्येच 3 गोलांची एक डिझाईन असते, त्याच्यानेसुद्धा या सोया स्टिक्स सुंदर तयार होतात. आता अशा पद्धतीनं मी कढईमध्ये तेल मीडियम तापवून घेतलेलं आहे. त्यावर झारा असा जपून ठेवायचा आणि चमच्यानी हे पीठ आपल्याला आपल्या दिशेनं ओढत राहायचं आहे, म्हणजे स्टिक्स खाली तेलात व्यवस्थित पडत राहतात आणि तळत राहतात. जपून करायचं आहे हे काम. मुलांना जवळ ठेवू नका. उत्साहाच्या भरात कढईची सांडासांड होऊ शकते, त्यामुळं अतिशय जपून करा हे काम. याला एक क्लिप असते कढईवर बसवण्याची, ती व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला अशा पद्धतीनं पीठ ओढत राहायचं आहे झाऱ्यामध्ये. गॅस मीडियम ठेवा. आता लगेचच झारा चमचा लावू नका.
एक बाजू सेट होऊ द्यायची आहे स्टिक्सची. गॅस अगदी मिडियम ठेवायचा आहे आणि मगच या स्टिक्स तळून घ्यायचे आहेत. तेल एकदा तापलं की गॅस मिडियमच करा, म्हणजे तळणीची कुठलीही वस्तू व्यवस्थित आतून तळली जाते. खुसखुशीत होतात या स्टिक्स, त्यासाठी वेळ देऊन तळायला पाहिजे. आता बघा मी लगेचच चमचा लावलेला नाही आहे. एक बाजू पूर्णपणे सेट होऊ द्यायची. 2-3 मिनिटं असंच थांबायचं आहे आणि मगच आपल्याला या स्टिक्स उलटपुलट करत राहायचं आहे. मस्त झाल्यात बघा, अगदी टेस्ट मार्केटसारखीच झालेली आहे, लाजवाब. तुम्ही बनवल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा ही रेसिपी जर बनवली तर. नेहमीच्या साच्यानं बनवून आधी बघा आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही हा झारा आणू शकता. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनेलवर अशाच सुंदर परफेक्ट रेशोमधल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हटके रेसिपीज तुम्हाला बघायला आणि शिकायला मिळणार आहेत. तयार आहेत बघा. 4 ते 5 मिनिटं तळल्यानंतर आपल्या स्टिक्स तयार आहेत. यामध्ये बटाटा उकडलेला घातलेला असूनसुद्धा स्टिक्स अगदी कुरकुरीत आणि खमंग तयार होतात. आता दुसरा घाणासुद्धा मी असाच करायला घेतलेला आहे. जपून करायचं आहे हे काम, कारण तेल खूप तापलेलं आहे आणि झाऱ्यावर हे पीठ आपल्याला ओढत राहायचं आहे. हलवाई खूप फास्ट करतात हे काम, पण आपण कधीतरी करत असतो, सवय नसते आपल्याला. त्यामुळं हे काम अगदी काळजीपूर्वक आपण करत राहायचं आहे. आता दुसरा घाणासुद्धा बघा मी तेलात टाकून घेतला आहे. सेट होऊ द्यायचं. 2-3 मिनिटांनी असं उलटवून घ्यायचं. रंग किती सुरेख आला आहे बघा. अतिशय योग्य प्रमाण मी सगळ्या साहित्याचं तुम्हाला दिलेलं आहे. या साहित्यात करून बघा स्टिक्स आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही सोया स्टिक्स बनवल्या का. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि हाईप द्यायला अजिबात विसरू नका. तळून तयार आहेत बघा, किती सुरेख रंग आला आहे. अशा पद्धतीनं सगळ्या स्टिक्स मी ताटात काढून घेतल्या आहेत. आता आपल्याला एक मसाला यावर लावून घ्यायचा आहे, त्यामुळं अगदी मार्केटसारखी टेस्ट येणार आहे. खूप छान बघा, खुसखुशीत झालेलं आहे. आता या स्टिक्सला मसाला लावण्यासाठी एक डबा घ्यायचा आहे, त्यामुळं मसाला सगळीकडं स्प्रिंकल होतो. सगळीकडं मसाल्याचं छान कोटिंग तयार होतं. त्यासाठी डबाच घ्या. ताटात हा मसाला मिक्स करायचा नाही आहे. सगळ्या स्टिक्स मी डब्यात काढून घेतल्यात. सगळं सारखं करूया. खूप छान झाल्यात बघा सोया स्टिक्स. आता मसाला आहे, मॅजिकचं पॅक आहे हा मॅगीचा, तो त्यावर टाकून घ्यायचा आहे. थोडा थोडा टाकायचा आपल्या अंदाजाने. आपल्याला ज्या प्रमाणात टेस्ट हवी आहे त्या प्रमाणात टाकून घ्यायचा मसाला आणि डबा असा उलटपुलट फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे सगळीकडं मसाला लागतो. चमचा लावू नका. अशा पद्धतीनं डब्यातच सारखा करून घ्यायचा मसाला, म्हणजे सगळ्या स्टिक्सला मसाल्याचं कोटिंग होतं आणि खूप छान लागतात सोया स्टिक्स. बघा रंग किती सुरेख आला आहे आणि अगदी विकतच्या सारख्याच सोया स्टिक्स तयार आहेत. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.